नाशिक शहरामध्ये सध्या विकासाचं काम चालू असलं, रस्ते पूल वगैरे, परंतु पूर्णपणे नाशिक शहरातील जे रस्ते आहेत, शहरातील मध्यवर्ती ठिकाणे जी आहेत ती पूर्णपणे जाम झालेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो, खूप मोठ्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. अक्षरशः अर्धा अर्धा किलोमीटरच्या रांगा आहेत आणि CBS जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी देखील मोर्चा आलेला आहे. कामगारांविषयी जे काही कायदे झालेले आहेत ती रद्द करण्यात यावी यासाठी मोर्चा आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात सर्व गर्दी झालेली आहे. संपूर्णपणे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे या ठिकाणी आणि फक्त 2 ट्रॅफिक कर्मचारी आहेत ट्रॅफिक सुधारित करण्यासाठी. नाशिक शहरात कुंभमेळ्यामुळे विकासाची कामे होणार आहे, शहराचा विकास होणार आहे, परंतु विकासाबरोबरच नागरिकांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हा एकेरी रस्ता आहे, एका साईडने रस्ता बंद झालेला आहे. पाहू शकतो आपण मोर्चामुळे रस्ता बघा बंद करण्यात आलेला आहे. काही पोलीस प्रशासनाची वाहनं सोडता दुसरे कोणतेही वाहन या ठिकाणी जात नाही. आपण गर्दी बघू शकतो आंदोलनकर्त्यांची.